You can all be Hallelujah. seated. तुम्ही Praise सर्वजण God. बसू शकता. Just increase the volume a little bit आवाज वाढवा. and make it sharp. It's too much of bass. Hallelujah. हालेलुया. Praise God. And I'm excited about 2026. आणि ह्या येणाऱ्या वर्ष 2026 साठी मी खूप प्रोत्साहित आहे. I'm उत्साही excited आहे. about 2026. How many of you 2026 साठी मी उत्साही आहे. कितने फार. लोग excited है 2026 जन में आहेत? क्या होने वाला है? You know, I'm not going to share everything, but I can guarantee and tell you, आणि मी काही सगळं सांगणार नाहीये, पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. 2026 is the year of the Lord. आमेन. हे वर्ष हे परमेश्वराचं वर्ष आहे. 2026 is the year of the church. आमेन. आणि हे मंडळीचं वर्ष आहे. This is the church year. आणि हे मंडळीचं वर्ष आहे. If you believe, say amen loudly. आमेन. विश्वास You know, ठेवता तर आमेन म्हणा. Tonight, आज रात्री I want living responses. मला प्रतिसाद हवाय तुमच्याकडून. Because I'm going to share some powerful revelations from the Holy Spirit. कारण पवित्र आत्म्याकडून मी खूप प्रकटीकरण तुम्हाला सांगणार आहे. In the afternoon, for at least 4.5 to 5 hours, I was just sitting in the presence of God and taking, Lord, what you want me to tell. आणि आज दुपारी मी 5 तास पवित्र आत्म्याच्या सानिध्यात बसलो होतो आणि म्हणालो देवाला काय सांगायचं ते तू आज मला सांग And the Holy परमेश्वरा. Spirit was depositing one revelation after the other. आणि पवित्र आत्मा एक एक करून माझ्यामध्ये ते प्रकटीकरण दाखवत होता, सांगत होता, देत And होता. every time the Holy Spirit spoke, आणि प्रत्येक वेळेस जेव्हा पवित्र आत्मा बोलला, as if something new was born. आमेन, जसं काय नवीन माझ्यामध्ये काहीतरी जन्म घेत होतं. Hallelujah. And if it was Hallelujah. born in me, it is born in here. आमेन. हालेलुया. जर ते माझ्यामध्ये जन्म घेतं तर ते तुमच्यामध्ये इथे जन्म घेईल. And I could see some ladders coming from heaven. आणि मी पाहिलं की स्वर्गातून काही शिडी येत आहे. Not one, many ladders. अनेक शिड्या बाहेर येत आहेत स्वर्गातून खाली. You know, the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं we are going from glory to glory. आपण गौरवातून गौरवात चाललेलो आहोत. We are going from faith to faith. आपण विश्वासातून एका विश्वासाच्या दुसऱ्या पायरीत We चाललेलो are आहे. going from strength to strength. आपण बलातून बलात चाललोय, सामर्थ्यातून सामर्थ्यात चाललेलो The आहे. Bible does not say पवित्र शास्त्र आपल्याला हे सांगत नाही that you're going from weakness to strength. की आपण अशक्तपणातून चाललोय. We are going from strength to strength. पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं आपण त्या सामर्थ्यातून सामर्थ्यात चाललेलो आहोत. You're not going from doubt to faith. आपण संशयातून त्या विश्वासामध्ये जात नाहीये. You're going from faith to faith. आमेन. पण आपण विश्वासातून एक विश्वास पायरी पुढे चाललेलो And when the आहे. Lord was telling me like this, आणि जेव्हा मला देव हे असं दाखवत होता, सांगत suddenly होता, I could see the ladder coming down from heaven. Many ladders were coming. आणि मी अचानक पाहिलं की स्वर्गातून अनेक शिड्या खाली येत And आहेत. God said, my people are going to climb up this ladder, Amen. which is called grace upon grace, or faith Amen. to faith, or Amen. strength to strength, or, you know, you're climbing up this year. आणि देवाने मला सांगितलं माझी लेकरं या शिड्या एक एक करून चढणार आहेत. One ladder is from faith to faith. एक शिडी आहे विश्वासातून विश्वासात. One ladder is from strength to strength. एक आहे बलाची. One is from glory to glory. आमेन. आणि एक आहे गौरवातून And गौरवात there were जाण्याची. many ladders like that. आणि अशा अनेक शिड्या तिथे होत्या. And that's why God said, this is the year of the church. आणि म्हणून परमेश्वराने मला सांगितलं हे वर्ष मंडळीचं आहे. And in this year, आणि या वर्षामध्ये and from here on, आणि इथून पुढे I'm telling you, the church will have the utmost importance आणि on this land. इथून पुढे या पृथ्वीवरती मंडळीला खूप मोठं महत्व आहे. सुनो सुनो सुनो, मैं क्या कह रहा हूं? लक्षपूर्वक ऐका. कलीसिया को कोई इतना वैल्यू नहीं देता था. अगोदर कोणीही किंमत नव्हते देत मंडळीला. ये साल के बाद पण या वर्षानंतर लोग कलीसिया को ढूंढते हुए आए. आमेन. लोक शोधत येतील मंडळीला. This is the year of the church. आमेन. आणि हे वर्ष मंडळीचं वर्ष आहे. The Holy Spirit told me पवित्र आत्म्याने मला सांगितलं
The church authority is the most powerful authority, even more powerful than the government. आमेन. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितलं की सरकारपेक्षा जे काही मंडळीतले अधिकारी आहेत ते सर्वात जास्त त्यांचे अधिकार असतील. जो परमेश्वर ने कलीसिया पे अधिकार दिया आमेन, है, हालेलुया. वो अधिकार सरकार का नैसर्गिक अधिकार से भी ऊपर है. हालेलुया. What you can do, the government cannot do. आमेन. आणि जे काही तुम्ही करू शकता ते सरकार करू What शकत the नाही. church can do, the government cannot do. मंडळी जे करू शकतं ते सरकार करू शकत The नाही. government has limitations. आणि त्या सरकाराला पण काहीतरी मर्यादा आहे. The power of the government works in limitations. आणि सरकाराला पण ते काही सामर्थ्य जे अधिकार आहेत ते मर्यादित आहेत. But the church government is unlimited. आमेन. पण मंडळीला जे अधिकार आहेत ते अमर्यादित आहेत. You can expect unlimited things to happen in your life. आमेन. हालेलुया. तुम्ही अपेक्षा करा की तुमच्या जीवनामध्ये अमर्यादित अशा घटना घडतील देवाकडून. You can expect unlimited things wherever Amen. you want to happen. आमेन. आणि तुम्ही अपेक्षा करा की तुमच्या जीवनात सुद्धा या अमर्यादित घटना घडत राहतील. I am changing your mind. मी तुमची मानसिकता बदलत I'm आहे changing your perception. आणि तुमचा जो दृष्टिकोन आहे तो मी बदलत आहे. हर समय हम लोग को सब कुछ परमेश्वर ने दिया, लेकिन हमारे दृष्टिकोण और हमारा जो थॉट प्रोसेस है उसकी वजह से हम लोग बहुत चीज स्वीकार नहीं कर पाए. What God says, देव काय म्हणतो? the first thing is you need to change your perception, देव म्हणतो प्रथम तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला, the mindset, तुमची मानसिकता बदला. and then you will able to enjoy what I have brought. आमेन. आणि मग जे मी तुमच्यासाठी घेऊन आलोय त्याचा तुम्ही आनंद घेताल. I'm trying to break many bondages, whatever I'm saying. आमेन. आणि हे बोलून मी अनेकांमध्ये जे बंधन आहेत ती तोडत आहे. I'm trying to raise your expectations high. आमेन. आणि मी तुमची अपेक्षा उंचावत आहे. God wants higher expectation. देवाला हवंय तुम्ही त्याच्याकडनं उंच अशा अपेक्षा ठेवाव्यात. उच्च. I'll tell you something Holy Spirit very clearly spoke in the afternoon. पवित्र आत्मा एक स्पष्ट मला दुपारी बोलला. He said, for many people, even the expectations from God are dead. आणि अनेकांच्या देवाकडनं अपेक्षा ह्या मेलेल्याच येतात. त्यांनी अपेक्षा सोडून दिल्या देवाकडनं They करायच्या. have left their expectations. त्यांनी त्यांच्या अपेक्षा करणंच सोडून दिलेलं आहे. This is what the Holy Spirit said. हे पवित्र आत्म्याने मला दुपारी सांगितलं. Many of their expectations are gone. अनेकांनी आशाच सोडून दिलेली आहे They देवाकडून. stopped expecting from people, लोकांकडनं अपेक्षा करणं सोडून दिलं and they stopped expecting even from God. आणि देवाकडनं पण अपेक्षा करणं त्यांनी सोडून That's दिलं the आहे. worst condition. ही सर्वात वाईट परिस्थिती आहे. Because if you want something from God, the first stage is expect from God. आणि जर तुम्हाला देवाकडनं काही हवं असेल तर तुम्ही त्याच्याकडनं अपेक्षा केली पाहिजे. अगर आपका अपेक्षा ही मर गया, आप क्या स्वीकार करोगे? Tonight God says, I want these expectations to take birth again. आमेन. आणि देवाला हवंय की आज संध्याकाळी तुम्ही त्याच्याकडनं अपेक्षा करणं पुन्हा चालू करावं. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you understanding what I'm saying? The church is going to be highly valued from this year. आमेन. आणि या वर्षांनंतर या वर्षांमध्ये चर्चची जी काय व्हॅल्यू आहे, जी मौल्य आहे ते वाढणार आहे. Who is the church? मंडळी कोण आहे? Is this wall? या भिंती आहेत का? Is this roof? हे छप्पर आहे Is का? this floor? की ही जमीन आहे? No. You and I. आमेन. तुम्ही We are the आणि मी, church. तुम्ही आणि मी ही मंडळी आहे. Your value is going to go higher from आमेन. this आणि year. तुमचं मोल आता यातून पुढे वाढणार आहे. I'm going to tell you from the word. आणि हे मी वचनातून तुम्हाला सांगत आहे. You know, I'll share something which was, oh my God, it blew my mind when the Holy Spirit said, Cornelius, कितने लोग को मालूम है बाइबल में Cornelius? कॉर्नेलियस. कॉर्नेलियस एक बहुत नीतिमान मनुष्य था एक्ट्स के पुस्तक में. और कर्नलय, या जो हिंदी में कर्नलय बोलते हैं उसको, कर्नलय बहुत दान धर्म करने वाला व्यक्ति था. और उसको परमेश्वर पता नहीं था, लेकिन वो जानता था कि मैं जो भी कर रहा हूं प्रभु के लिए कर रहा हूं. हालेलुया. और कर्नलय जो है वो एक दिन सो रहा था और कर्नलय को एक सपना आता है और सपने में परमेश्वर एक दूत को भेजता है और वो दूत उसको कहता है, मेरा एक सेवक है जिसका नाम पत्रस है और वो पत्रस इज अ स्पीकर ऑफ. हालेलुया. इज दिस ऑफ?
Hallelujah. I can only hear the back speaker. Jesus. Glory to God. Looks like the devil is not happy. असं वाटतंय की सैतान आनंदी नाहीये. Looks like when we share the word by revelation, he doesn't like it. आणि जेव्हा आपण प्रकटीकरण सांगतो तेव्हा त्याला आवडत And I नाही. have seen hindrances coming when the word is being shared. आणि जेव्हा वचन सांगण्यात येतं तेव्हा अनेक अडखळे येत राहतात. Because this word कारण हा जो शब्द आहे is not only a message. तो फक्त एक संदेश नाहीये. This word is Jesus in the living form. आमेन. पण येशू ख्रिस्त जिवंत आहे याच्यामध्ये. Your word zinda Yeshu hai. आमेन. हालेलुया. He is not here, but his word is here. So when you hear the word, you are hearing Jesus. आमेन. आणि जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकताय तुम्ही येशूला ऐकत आहात. Are you still able to hear me? तुम्ही Yeah? ऐकू शकताय मला? Okay. Cornelius, while having this dream, an angel comes to him. आणि त्याच्या स्वप्नामध्ये देवदूत आले. And that angel tells there is a man in a place called Joppa. His name is Peter. आणि एक मनुष्य आहे जोबा या शहरामध्ये त्याचं नाव आहे पेत्र. You call him and he will share the plan and message of salvation to you. आणि त्याला बोलव तू आणि तो येऊन तुला सुवार्तेची जी काही योजना आहे ती सांगेल. Now listen to what I am saying very carefully. मी जे काय सांगत आहे लक्षपूर्वक ऐका. Cornelius did not know who Peter was. आणि कॉर्नेलियस ओळखत नव्हता पेत्र कोण आहे ते. Cornelius was a very high ranked person in the Roman Empire. आणि रोमन राज्यामध्ये तो उच्च पदस्थ होता. But a righteous man, a good man. आणि एक चांगला मनुष्य, नीतिमान मनुष्य. And when Cornelius had this dream, आणि जेव्हा त्याला हे स्वप्न पडलं he did not know who Peter was. आणि त्याला माहित नव्हतं की पेत्र कोण आहे ते. Can I tell you what God is going to talk to you now? मी तुम्हाला सांगतो की परमेश्वर काय बोलणार आहे आज तुमच्याशी. Do you know that God has given your name to many higher authority Amen. people Hallelujah. to tell them that Yes, call Lord this person, Jesus. call this Hallelujah. person. Hallelujah. Your name is being spoken in many Hallelujah, places. Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Do you know that your राजे name is being येशू. spoken in many places? आमेन. तुमचं नाव अनेक ठिकाणी तिथे सांगण्यात येईल. You don't even know who is talking about you, तुम्हाला माहिती पण पडणार नाही की कोण तुमच्याविषयी बोलत आहे. and you are being used. आमेन. आणि तुमचा वापर होईल. God is using you in the hands of those people who don't even know you. आणि अनेक जण जे तुम्हाला ओळखत नाहीये अशा लोकांकडनं तुमचा वापर होईल. Oh, glory. अनेक अधिकारी वर्गांना तुमचं नाव सांगण्यात येईल आणि त्यांच्याकडनं तुमचा वापर करण्यात You येईल. have to get ready because God in this year from now on is going to speak supernaturally to many higher authority Amen, peoples amen. about you. आमेन. हालेलुया. And they will call you. आणि ते तुम्हाला अधिकारी तुम्हाला बोलावतील. You don't know how. तुम्हाला माहित नाही ते कसं घडेल. You don't know how. तुम्हाला कळणार पण नाही ते कसं घडलं. But they are going to reach out to you. आमेन. पण ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. Where you are, be there. जिथे तुम्ही आहात They will come to you. ते तिथे येतील. And not normal, higher ranked people. उच्च पदस्थ अधिकारी तुमचा शोध घेत तुमच्याकडे येतील. I am telling you, your name is being spoken and uttered in secret rooms. आमेन. आणि एका बंद खोलीमध्ये तुमचं नाव घेण्यात Your येईल. name is being spoken for promotion. आमेन. Your name is हालेलुया. spoken for rise. Amen. Your name is Hallelujah. spoken for Jesus, exaltation. hallelujah. Your name is spoken many areas because benefit has to come to you. आमेन. कारण आशीर्वाद ते फायदे तुमच्याकडे येणार आहेत. God knows your name, I told you. आमेन. देव तुमचं नाव ओळखतो. तुम्हाला नावानशी तो ओळखतो. Those people don't know, but God is going to supernaturally speak to them. आमेन. आमेन. ती लोक तुम्हाला ओळखत नाही पण देव त्यांच्याशी बोलणार आहे. How it is going to happen, I don't know. कसं हे घडणार मला माहित नाही But it is going to happen. पण ते घडणार आहे. It is going to happen. आणि हे घडणार And if आहे. you want, say amen if you want to receive that in your life. आमेन. आमेन. हालेलुया. That divine appointment will happen. आमेन. ती दैवी भेट तुमची आणि त्यांची नक्कीच होणार आहे. Your boss is talking about you without your knowledge. आमेन. तुमचा बॉस तुमच्याविषयी तुम्हाला न जाणता तो बोलेल.
Your area authority people are talking about you without your आमेन. knowledge. तुमच्या एरियातले जे काही अधिकारी वर्ग असतील, इन्फ्लुएन्शियल प्रतिष्ठित लोक असतील, ते तुमच्या विषयी बोलतील. They are talking about you. You don't know. ते तुमच्या विषयी बोलतील, पण तुम्हाला कळणार सुद्धा And नाही. if you don't know, it is still going to happen. आमेन. आणि तुम्हाला ते कळलं नाही, जाणलं नाही तुम्ही, पण तरी ते तुमच्या जीवनात घडणार आहे. This year, हे वर्ष, हे वर्ष is called the year of supernatural Amen. ground. आमेन. अलौकिक वर्ष आहे हे. I'm telling you, this is the year of supernatural walking. आमेन. अलौकिक चालीचं हे वर्ष आहे. I'm going to share some deeper things with you. It's going to blow your mind off Amen. what God is going to do in this year. आमेन. आणि या वर्षामध्ये देव जे काही खोल गोष्टी करणार आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. This year is called the year of supernatural walking. आमेन. आणि हे अलौकिक चालीचं वर्ष ठरणार आहे. Jesus, येशू ख्रिस्त in 3.5 years, 3.5 वर्ष, how many years? 3.5 वर्ष 3.5 years, he did so many miracles. त्याने इतके चमत्कार केले, He did so many supernatural acts. त्याने इतके अलौकिक चमत्कार केले. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला in सांगतं, John 21:25, योहान 21 मध्ये, अगर हर एक चमत्कार यीशु का अगर लिखा जाए तो इतने सारे पुस्तकें हो जाएंगे, क्योंकि जग में इतना जगह नहीं रहेगा, इतने सारे पुस्तकें लिखे जाएंगे उसके चमत्कारों के बारे में. हालेलुया. I'm not saying, the Bible is saying it. पवित्र शास्त्र हे आपल्याला सांगतं. That means in 3.5 years, याचाच अर्थ 3.5 वर्षामध्ये Jesus did so many things येशू ख्रिस्ताने इतकं काम केलं that his books of records cannot be contained in this earth. की त्यांनी केलेले जे काम आहे ते कुठल्याही पुस्तकात लिहून ते या पृथ्वीवरती जागा पुरणार नाही, एवढे त्यांनी काम केले ते बुक्स लिहिण्यात So येतील. when I was asking the Holy Spirit, Lord, how did it happen? मी जेव्हा पवित्र आत्म्याला विचारलं हे कसं घडेल, How is it possible that 3.5 years he did so many things that the books cannot be contained in this world? आणि मी पवित्र आत्म्याला विचारलं की हे परमेश्वरा 3.5 वर्षामध्ये त्यांनी एवढं काम कसं केलं. The Holy Spirit said, पवित्र आत्मा मला म्हणाला, right from the time he got up, I don't know सकाळी whether, उठल्यापासून, I don't know whether he slept also, मला माहित नाही तो झोपत होता की नाही, but he, right from the morning time till the time he went to his prayer, every day, every hour, something or the other Amen. spiritual thing was happening. Hallelujah. Something or the other supernatural activity was happening. आणि सकाळी उठल्यापासून रात्री प्रेयर पर्यंत, झोपेपर्यंत अलौकिक गोष्टी प्रत्येक क्षणी, प्रत्येक तासाला त्याच्या जीवनामध्ये घडत The होत्या. Bible does not record everything. आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट लिहिलेली नाही. Only what the Holy Spirit wanted, he wrote it down in the Bible. आणि पवित्र आत्म्याला जे हवं तेच फक्त त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. लेकिन जो चीज नहीं लिखा गया, बाइबल कहती है कि जो सारी चीज अगर लिख गई तो हमारे पास जगह नहीं रहेगी. इतने सारी चीज, इसका मतलब प्रभु यीशु का जीवन पूरी तरीके से, उसकी सुबह, उसकी दोपहर, उसकी शाम, उसकी रात, हर समय वो सुपरनैचुरल एक्टिविटी से घिरा हुआ था, डूबा हुआ था Hallelujah. उसमें. यानी कि आप यीशु से मिलोगे तो एक्सपेक्ट कर सकते हो समथिंग विल हैपन, आमेन. हालेलुया. because he was a walking, talking supernatural man आमेन. तो चालता बोलता एक अलौकिक व्यक्ती होता, in the flesh. देहामध्ये, In the flesh. देहामध्ये. What I'm telling you, listen, in the flesh. आणि तो देहामध्ये अलौकिक व्यक्ती होता, चालता बोलता. He was not in the spirit. तो आत्म्यामध्ये नव्हता, He was in the flesh, तो त्या देहामध्ये like होता. you and me. जसे तुम्ही आणि मी आहोत. In the flesh, like you and me, if he could do so many supernatural acts, आणि तो देहात असताना सुद्धा एवढे अलौकिक गोष्टी करू शकत होता. how much you and I can do it. आमेन. मग तुम्ही आणि मी किती करू शकतो. Bible says, पवित्र शास्त्र सांगतं, when Jesus was going, जेव्हा येशू ख्रिस्त जात होता, he says, the works that I did, you will do it. आमेन, जी कार्य मी केले तेच तुम्ही करणार आहात. Jesus said, यीशु बोला है ना, जो कार्य मैंने किया है वो आप करोगे. इधर नहीं रुका. जो कार्य मैंने नहीं किए वो भी तुम करोगे. आमेन. हालेलुया. इसका मतलब बहुत सारे कार्य परमेश्वर ने छोड़ दिए हमारे लिए करने के लिए. हालेलुया. God left more miracles and mightier miracles for you and me. आमेन. आणि येशू ख्रिस्ताने महान जे चमत्कार घडणार आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी सोडून दिलेले आहेत. And God said,
from this year, my church will walk in that supernatural आमेन realm. हालेलुया. आणि देव म्हणतो की हे वर्षामध्ये माझी लेकरं त्या अलौकिक चालीमध्ये चालतील. From today, आजपासून don't take a joke. From today, आजपासून expect your days must be filled with Amen. supernatural Amen. works. Supernatural Amen. events must happen. आमेन. तुम्ही अपेक्षा करा की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवसाला अलौकिक गोष्टी घडतील. When you get up in the morning, expect supernatural Amen. thing to happen on that day. आमेन. तुम्ही अपेक्षा करा जेव्हा सकाळी उठता की आज या दिवसभरात माझ्याकडून अनेक अलौकिक गोष्टी माझ्यासाठी आणि माझ्याद्वारे घडतील. It is the year of that beginning. आमेन. आणि हे वर्ष त्याची सुरुवात आहे. And God says, whoever accepts this word, they will see the manifestation of it. आमेन. आणि देव म्हणतो जे कोणी हे शब्द स्वीकारतील ते त्यांच्या जीवनात त्याचं प्रकटीकरण पाहतील. Hallelujah. हालेलुया. I'm not joking. I'm telling you what the Holy Spirit told me to tell you. आणि पवित्र आत्म्याने जे मला सांगितले ते मी तुम्हाला सांगत आहे. Jesus, येशू ख्रिस्त one day, एके दिवशी he was with the disciples and many people were following him. आणि तो शिष्यांबरोबर होता आणि अनेक लोक त्याच्या मागे येत होती. And then he fed the 5,000 people. We know that. त्यांनी 5,000 खायला घातलं. 5,000 लोगों को खाना खिलाया. And now after the 5,000 people were fed, आणि 5,000 लोकांना खायला घातल्यानंतर and suddenly Jesus tells the disciples, आणि तो शिष्यांना सांगतो अचानक, now go to the other side of the sea आता त्या पलीकडे आपण जाऊया and I will come later. आणि मी नंतर येतो, तुम्ही प्रथम जा. Now I want your 100% attention because now we are going to go on a journey of supernatural आमेन revelations. हालेलुया. पूर्ण लक्ष आता माझ्याकडे लावा. Jesus tells the disciples, येशूने शिष्यांना सांगितलं, I am going to the mountainside to pray. मी त्या डोंगरावर जात आहे प्रार्थनेसाठी. You take the boat and go to the other side of the sea. आणि त्या समुद्राच्या पलीकडे तुम्ही बोट घेऊन जावा. Now the disciples were little skeptical, they were little fearing. आणि शिष्य थोडे घाबरले होते. Why? का? Because recently they heard the news of John the Baptist being killed. आणि त्यांनी नुकतंच ऐकलं होतं की योहान बाप्तिस्मा करणाऱ्याला त्याला मारण्यात आलं होतं. And they also didn't want to go without Jesus in the sea because once they faced the storm in the sea. आणि त्यांना येशू ख्रिस्ताला सोडून त्या समुद्रामध्ये जायचं नव्हतं कारण त्यांनी नुकतंच ते वादळ अनुभवलं होतं समुद्रामध्ये. Recently Jesus के साथ वो लोग ने storm experience किया. अभी Jesus उनको क्या बोल रहा है? फिर से एक बार जाओ. अभी हम लोग बोलेंगे बाबा अब भी मैं स्टॉर्म से बाहर आया थोड़ी देर दिन पहले, वापस जीसस बोल रहा है समंदर से जाओ. रात का समय है ना, इवनिंग का टाइम था. सो just constrains them. just बोलता है go don't worry go. आणि येशू ख्रिस्त त्यांना तयार करतो So आणि त्यांना पाठवतो. somehow कैसे तो भी disciples लोग बोट में बैठ के निकल चलते हैं, है ना, on the boat, in the boat, right? And Jesus goes to the mountains, to the mountainside to pray. आणि येशू ख्रिस्त त्या डोंगरावर प्रार्थनेसाठी जातो. Now I'll tell you something. When the 5,000 people were sitting and eating, आणि जेव्हा 5,000 लोक बसली होती आणि खात होती, they were all filled. ते पूर्णपणे त्यांना भरले. Jesus tells them, now you go home. आणि येशू ख्रिस्त आता त्यांना सांगतो की तुम्ही घरी जावा. But he doesn't tell the disciples to go home. He says, go to this side. पण शिष्यांना तो काय सांगतो? पलीकडे जा. Now, there are two groups. Listen to this carefully. 2 गट आहेत. Are you in the multitudes who just ate and went? तुम्ही त्या गर्दीत आहात का ते फक्त आले, जेवले आणि निघून गेले? Or are you in the group of the disciples which God is going to do something through them? आमेन. का तुम्ही या गटामध्ये आहे शिष्यांचा की ज्याच्यासाठी येशू ख्रिस्त काहीतरी अलौकिक गोष्ट करणार आहे? बहुत लोग वो बड़े ग्रुप में है जो सिर्फ खा के चले जाएंगे. But I'm saying खा के, हाँ चाहे बहुत अच्छा लगा, कौन? No learning, nothing. But there is another group of the disciples. पण एक दुसरा गट होता तिथे शिष्यांचा. God says, don't go home, go this side. आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला घरी जाऊ नका, पलीकडे जा. Now listen to this. When Jesus tells them, जेव्हा येशू ख्रिस्तानी त्यांना हे सांगितलं, it was already evening. अगोदरच संध्याकाळ झाली होती. It was evening time.
संध्याकाळची ती वेळ होती. It was almost 9 o'clock 9 वाजले होते. इंडिया टाइम के हिसाब से 9 बजे थे और शिष्य लोग को प्रभु कहता है चलो बोट में चढ़ो, रो करो और वो साइड में चले जाओ. Now what happens, I'll tell you. Jesus goes to pray and these people are rowing the boat in the midnight. आणि शिष्य त्या समुद्रामध्ये बोट वल्लवत जात होते. कौन सा समय था? संध्याकाळची वेळ, Midnight. मिडनाईट. After 9 o'clock. 9 नंतरची ती वेळ होती. Already scared. अगोदरच ते घाबरले होते. Already scared. अगोदरच ते घाबरले होते. Little wind was blowing. आणि थोडा वारा सुटला होता. Little wind was blowing. थोडा वारा पण सुटला होता. And as they go at the center of the sea, आणि जसे ते समुद्राच्या मध्यभागी जातात, the wind a little becomes more. आणि वारा अजून मोठ्याने सुटतो. थोड़ा ज्यादा हवा चालू होता है. As they go a little further, it increases. आणि जसं ते पुढे जातात अजून वारा मोठ्याने सुटतो. And then they see that the boat is tossed in the sea up and down. आणि मग ते अनुभवतात की त्यांची जी बोट आहे त्या लाटांवर हिंकावळत आहे. It was a dark place. आणि पूर्ण अंधकार होता तिथे. वो टाइम ऐसा कोई ट्यूब लाइट्स नहीं था, कोई लाइट नहीं था. Whatever they had is a small lantern. आणि त्यांच्याकडे छोटी लांटन होती. क्या था? दिवा. लालटेन. दिवा. They had no light. It was pitch dark. पूर्ण अंधकार होता तिथे. In the midst of the sea. आणि त्या मध्यभागी समुद्राच्या. Their boat was being up and down in the high waves. आणि त्यांची ती बोट आहे ती लाटांवर हिंकावळत The होती. water flooding inside the boat. आणि पाणी त्या बोट मध्ये येत होतं. And again they thought this is going to be the last day of our life. आणि त्यांनी असा विचार केला की हा आता आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. They never thought and never expected a storm in that time. आणि त्यांनी त्या वेळेमध्ये त्या वादळाची अपेक्षा केली नव्हती. Even if storm came, they were experts because they were all fishermen. आणि ते मासेमारी करणारे होते. पण ते एक्सपर्ट होते त्या वादळाशी, वातावरणाशी. Fishermen are trained people when storm comes how to rescue yourself. आणि ते ट्रेंड असतात, त्यांना सराव प्रशिक्षण दिलेलं असतं की जर समुद्रामध्ये वादळ आलं तर त्याच्यातून कसं बाहेर But पडायचं. ये जो समुद्र का जो तूफान था, ये उनके आपे के बाहर था, उनके कंट्रोल के बाहर था. त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर ते एवढं मोठं And they वादळ were in the होतं. midst of the sea. आणि त्या समुद्राच्या मध्ये होते ते. I'll tell you what has happened with many people. आणि मी तुम्हाला सांगतो की अनेकांबरोबर काय घडलं ते. Many of you have journeyed with the Lord and come to the center of the sea. अनेक जण देवाबरोबर चालत त्या मध्यभागी आले. And now you're experiencing something which is beyond your control. आणि अनेक जण आता असा अनुभव घेत आहे जो तुमच्या मर्यादेच्या बाहेर आहे, अपेक्षेच्या बाहेर आहे. I don't know how many are there, but you may know that I'm working and serving and I've come, I journeyed with the Lord, but I'm found myself in a big storm. अनेक जण असं विचार करत आहे देवाबरोबर तर मी एवढं चालत आलो, त्याची सेवा करत आलो, पण आता मध्यभागी मी आलोय आणि काहीतरी वादळ माझ्या जीवनात आलेलं आहे. Now I cannot turn back. आता मला मागे वळता येत नाहीये. अभी पीछे भी नहीं जा सकते क्योंकि अभी मैं सेंटर में आ गया हूं. Either go this side or this side. Many of you are experiencing this. अनेक जण या अनुभवातून जात आहेत. And they don't know how to rescue themselves. आणि अनेक जण विचार करत आहेत की याच्यातनं बाहेर कसं पडायचं. Okay, now listen. Now Jesus is still praying. येशू ख्रिस्त अजूनही प्रार्थना करत होता. The boat is going up and down. आणि त्यांची बोट तर ती हिंदकावत होती. And Jesus is still on the mountainside praying. आणि येशू ख्रिस्त तर त्या डोंगरावर होता प्रार्थना करत. These people started at 9 o'clock in the night. त्यांनी रात्रीच्या 9 वाजता त्यांचा प्रवास चालू केला. Till 3 o'clock they were struggling. आणि सकाळी पहाटेच्या 3 पर्यंत ते त्या संघर्षातनं जात होते. बाइबल में टाइम नहीं लिखा है, लेकिन मैंने जब पढ़ा, सब इकट्ठा किया, तब समझ में आया 9 बजे से रात के 3 बजे तक they were struggling for their life. आणि रात्रीच्या 9 पासून पहाटेच्या 3 पर्यंत ते त्यांच्या जीवनासाठी संघर्ष करत होते. And then I'll tell you what happens. Now this is the story. I'm not shared any revelation. This is just the story I'm telling you. And then Jesus comes walking on the water. आणि येशू ख्रिस्त पाण्यावर चालत आला. Correct? The Bible says
It was the fourth watch of the night. आणि चौथा प्रहर होता तिथे. Chauta prahar, fourth watch. Okay? And Jesus comes walking on the water and he goes right before the boat. And when the disciples see some figure coming, कुछ तो भी दिख रहा है, कुछ तो भी एक आकृति दिख रहा है, someone is coming, they are all scared and they say it's a ghost. आणि तिथे त्यांनी पाहिलं की कुठली तरी आकृती पाण्यावर चालत येत आहे. ते ती आकृती पाहून घाबरले. और बोलते ये कुछ तो भी बड़ा घोस्ट है. वो टाइम पे भी घोस्ट का बात करते थे वो लोग. हम लोग भी कभी वो घोस्ट गप्पा गोष्टी रहता ना घोस्ट का, बचपन के घोस्ट कैसे देखे, कैसा वो. So in those times they used to talk, oh, it's a ghost. ते बोलले की हे तो भूत आहे. But Jesus says, hey, don't worry, it's me. येशू ख्रिस्त म्हणतो घाबरू नका, It मी is आहे, I. It is me. मी आहे. Now listen to this very carefully, what God is doing. In this simple passage, आणि या सुंदरशा या सोप्या अध्यायामध्ये there are so many revelations and prophetic her word hidden for you. आमेन. अनेक इथे संदेशवाणी आहेत आणि प्रकटीकरण आहे. When I heard it, I was shocked and I was so blessed. आणि जेव्हा मी हे प्रकटीकरण ऐकलं, पाहिलं, मला ते मिळालं, मी आशीर्वादित झालो. When Jesus came close to the boat, आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्या बोटीच्या जवळ आला Jesus was on the water walking. आणि तो येशू ख्रिस्त पाण्यावर चालत होता. Are you ready? Are you ready to listen? I want your 100% attention. Jesus is on the water. येशू ख्रिस्त पाण्यावर चालत होता. These disciples are in the boat. आणि ते शिष्य जे होते ते बोटीमध्ये होते, आतमध्ये होते. Standing on a boat is easy than standing on the water. आणि बोटीमध्ये थांबणं सोपं होतं पाण्यावर उभं राहण्यापेक्षा. Jesus was on the supernatural ground. आमेन. येशू ख्रिस्त त्या अलौकिक अशा भूमीवर उभा होता. When Jesus saw that the boat was tossed in the midst of the sea, Jesus did not take another boat. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताला कळालं शिष्यांची बोट मध्यभागी त्या वादळात सापडलेली आहे, सुनो. त्याने दुसरी बोट घेतली नाही. जीसस के पास इतना टाइम नहीं था कि दूसरा बोट ढूंढो, मेरे डिसाइपल्स लोग समुद्र के बीच में है. He said, let me go walking on the Amen. water straight to Hallelujah. my people. हालेलुया. Now I'll tell you what is going to happen. मी तुम्हाला सांगतो आता काय घडणार आहे ते. This year, या वर्षी till now, आतापर्यंत you saw Jesus walking on the ground. तुम्ही पाहिलं की येशू ख्रिस्त जमिनीवर चालत आहे. From this year on, पण या वर्षाच्या पुढे you will see Jesus' supernatural manifestation. आमेन. येशू ख्रिस्ताचा अलौकिक दर्शन तुम्ही पाहता. You will see Jesus walking on the Amen. supernaturals and coming to you. आणि अलौकिकरित्या येशू ख्रिस्त चालत तुमच्याकडे येईल. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो Jesus standing on that water is a supernatural, impossible event. आमेन. आणि येशू ख्रिस्त त्या पाण्यावर थांबणं ही एक अलौकिक गोष्ट होती, अशक्य गोष्ट होती. Impossible. अशक्य होतं ते. He broke every natural law. आमेन. त्यांनी जे काही नैसर्गिक नियम होते ते सर्व तोडले होते. He broke every natural limitation. आमेन. सर्व नैसर्गिक ज्या मर्यादा आहेत त्या सर्व त्यांनी तोडल्या होत्या. And Jesus goes walking to the disciples telling them, आणि तो त्या पाण्यावर चालत जाऊन शिष्यांना सांगतो, I am on the supernatural side, you're on the natural Amen. side. की मी या अलौकिक बाजूला आहे, तुम्ही नैसर्गिक बाजूला आहात. And when disciples saw, they were scared, but there was one disciple, he said, आणि तिथे एक शिष्य जो होता and his name was Peter. त्याचं नाव पेत्र. He said, Lord, if it's you, आणि तो म्हणतो की परमेश्वरा जर तू आहेस, if it is you, जर तू आहेस, then you call me on this water. तू मला बोलव त्या पाण्यावर. He was waiting for the Lord to tell him, come. आणि तो थांबला होता की कधी परमेश्वर मला बोलावतोय The त्या पाण्यावर. Lord is telling you to come on the supernatural water from this आमेन, year. आमेन, आमेन. आणि या वर्षामध्ये परमेश्वर तुम्हाला त्या अलौकिक भूमीवर पाण्यावर बोलवेल. God is calling you and saying, come on this water. आमेन. आणि परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे की तुम्ही या अलौकिक पाण्यावर. The Lord is standing on that same water आणि प्रभू पण त्याच पाण्यावर थांबलेला आहे. and He's calling you, come. आणि तो बोलवत आहे तुम्हाला. He's calling you, come. तो तुम्हाला बोलवत आहे. And only one person, one disciple पण त्यातला फक्त एकच शिष्य जो होता had the
daring to step out of the boat. तो धैर्य करतो आणि तो त्या बोटीतून बाहेर येतो. Listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. I'm going to declare something. God told very specifically, आणि देवाने मला स्पष्टपणे सांगितलं, this year हे वर्ष is the year of family reconciliation. आमेन, हालेलुया, Families- कुटुंबाचं समेट होणार वर्ष हे आहे. Families will reconcile. आमेन, पूर्ण कुटुंब पुन्हा समेट होईल. I'll tell you why. I'm telling you in this revelation, I'll tell you why. आणि मी सांगतो का हे घडणार आहे. Many of you are praying for your family. अनेक जण तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहात. God says, your family will be reconciled from this year. आमेन. आणि देव म्हणाले या वर्षापासून तुमच्या कुटुंबाचं समेट होईल. Now listen to this. लक्षपूर्वक Peter ऐका. came out of the boat, पेत्र बोटीतून बाहेर आला. hearing the word of God. देवाचा शब्द ऐकून He separated himself from the other disciples. त्याने त्याला स्वतःला त्या दुसऱ्या शिष्यांपासून विजोड केलं. He didn't care what is happening to the other disciples. आणि त्यांनी हे लक्ष दिलं नाही की त्यांच्या बरोबर काय घडत आहे मागे. God is calling me. देव मला बोलवत आहे. Let me step into the supernatural. मला त्या अलौकिक मध्ये पाऊल ठेवू द्या. And when he came walking towards Jesus, आणि जेव्हा तो चालत आला येशू ख्रिस्ताजवळ, whatever may have happened with him, जे काही त्याच्या बरोबर घडलं, he was falling, he was getting up. तो पडत होता, उभं राहत होता. Because he was seeing all the winds and the waves around him. आणि तो पाहत होता सर्व वादळ त्याच्या भोवती आहे ते. And again afterwards, both Jesus and Peter went back to the boat. आमेन. आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्त Correct. आणि पेत्र पुन्हा त्या बोटीमध्ये जातात. I'll tell you what the Holy Spirit told me in this. आणि पवित्र आत्म्याने मला काय सांगितलं ते मी सांगतो. Many of you responded to God's service and you got separated from your family. आमेन. अनेकांनी देवाच्या सेवेला प्रतिसाद दिला आणि तुम्ही कुटुंबापासून वेगळे झालात. You came separated. Many people were separated from their family अनेक जण कुटुंबापासून वेगळे झाले because they gave first preference to God's voice. कारण त्यांनी देवाच्या वाणीला प्रथम स्थान दिलं. Because they heard the voice of God and said, come. कारण त्यांनी देवाची वाणी ऐकली, ये बोलल्याची, आणि ते त्याला प्रतिसाद दिला त्यांनी. But I'll tell you something. पण मी तुम्हाला सांगतो, When Peter was drowning, he held his hand back. आणि जेव्हा पेत्र बुडत होता, येशू ख्रिस्ताने त्याचा हात धरला. They went again walking back to the boat. आमेन. आणि ते परत त्या बोटीमध्ये गेले. The Lord told me, देवाने मला सांगितलं, Jesus, He's going to hold your hand Amen. and bring it back to your family. आमेन. येशू ख्रिस्त तुमचा हात धरून तुम्हाला पुन्हा तुमच्या कुटुंबामध्ये घेऊन जाईल. And you're not going to go back alone. Jesus is going to go with you. आमेन. आणि तुम्ही एकटेच जाणार नाही, तर तुमच्या बरोबर येशू ख्रिस्त सुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये जाईल. Look at the picture आणि ते चित्र तुम्ही कल्पना करा तुमच्या मनामध्ये. in the boat. बोटीमध्ये What were the disciples doing? शिष्य काय करत होते? They were kneeling down and worshiping God, Amen. saying, Jesus, you are the Son of God. आणि ते तिथे देवाची उपासना करत होते, गुडघ्यावर आले होते ते. The Holy Spirit said, पवित्र आत्म्याने मला सांगितलं, when you go to your family, they will not talk about your mistakes. They will not talk about how you left. They will not complain. They will worship God. आमेन. आणि जेव्हा तुम्ही परत तुमच्या कुटुंबात जाताल, ते तुमचे चुका तुम्हाला सांगणार नाही, तर तुमच्या बरोबर येशूची उपासना करतील. They will acknowledge that God is with you. आमेन. आणि ते म्हणतील, ते सहमत होतील की देव तुझ्या बरोबर आहे. They will not see Peter fell. अरे क्या Peter इतना चल के भी गिर गया, ऐसे कैसे गिर गया? They will not talk about your mistakes, but they will see the presence of Jesus along with you. आमेन. पण ते पाहतील की येशू ख्रिस्ताची उपस्थिती तुमच्या बरोबर आहे. That's why I'm telling you, this year God will reconcile families. आमेन. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे वर्ष कुटुंबाचं समेटाचं वर्ष आहे. When you leave your family, God never leaves your family. आणि जेव्हा तुम्ही देवासाठी तुमचं कुटुंब सोडता, देव तुमच्या कुटुंबाला अगर सोडत नाही. पण आपने प्रभु के कार्य के लिए अगर आपका परिवार को छोड़ा है, परमेश्वर ने आपके परिवार को नहीं छोड़ा है. वो हालेलुया. एक समय आएगा और वो समय आ चुका है जब परमेश्वर आपको फिर से आपके परिवार में लेकर जाएगा और आमेन. परमेश्वर आपके साथ आएगा और वो लोग आपको पहचानेंगे कि ये यीशु मसीह के साथ हुए लोग हैं. आमेन. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? In Jesus' name.
So this year declare, Lord, this year is the year of my family reconciliation. आमेन, हालेलुया. घोषित करा म्हणून की परमेश्वरा, हे वर्ष माझ्या कुटुंबाच्या समेटाचं वर्ष If आहे. they are sitting somewhere far away, they will think about you. आणि जर ते लांब कुठेतरी बसले असतील तरी ते तुमचा विचार करत If असतील. they are sitting somewhere in different place or village or state, they will कुठल्याही लांब remember you. गावात राज्यात ते असतील पण ते तुमचा विचार करत असतील. वो आपके बारे में सोचेंगे. हालेलुया. And they will ask you to come back. आमेन. आणि ते म्हणतील की तू पुन्हा परत ये. And when you go back, you are not going to go alone. आणि जेव्हा तुम्ही परत जाताल तुम्ही एकटे जाणार नाही. Peter did not go back alone. He went with Jesus. आमेन. पेत्र एकटा गेला नाही बोटीमध्ये, तर येशू ख्रिस्ता बरोबर गेला. And when they went inside the boat, आणि जेव्हा ते बोटीमध्ये गेले, all of them, सर्वजण, the wind stopped. त्याच वेळेस वादळ थांबतो. The wind against your family is going to stop. आमेन. आणि तुमच्या कुटुंबाविरुद्ध उठलेलं वादळ त्या क्षणी The थांबेल. wind that was being raised against you and your family will stop. आमेन. आणि जे वादळ तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाविरुद्ध उभं This राहिलेलं आहे year ते there will- लगेच थांबेल. This year there'll be a great peace in your family. आमेन. आणि शांती तुमच्या कुटुंबामध्ये असेल. There'll be a great peace in your job. आमेन. महान शांती तुमच्या नोकरीच्या ठिकाणी There'll be a असेल. great peace wherever there was a storm. आमेन. जिथे कुठे वादळ आहे तिथे शांती येईल. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय? God is interested in joining families. आमेन. आणि देवाला हा एक की कुटुंब एकत्र यावं. God is calling you to a supernatural manifestation. आमेन. देव तुम्हाला त्या अलौकिक गोष्टींसाठी बोलवत आहे. I'm not able to explain so many things. There are so many things God has put in my heart. God spoke about family reconciliation. This year, या वर्षी, mark what I'm telling you. This year या वर्षी is called the year of chain of miracles. आमेन. आमेन. It's gonna be a अनेक चमत्कारांचं chain. वर्ष हे असेल. Not chamatkar, it's a chain of miracles. पूर्ण साखळीचं असेल. You've seen a chain तुम्ही साखळी joined पाहिली आहे to ना, each other. एकमेकांना हर एक कड़ी जुडलेली एक असते. दूसरे से जुड़ा है. God says every miracle will give rise to आमेन. another miracle. हालेलुया. And it will हालेलुया. happen daily. If you expect, Amen. if you're power in expectation, it will happen daily. आमेन. अगर आपके हालेलुया. अपेक्षा में सामर्थ्य तो वो रोज होगा. हालेलुया. I don't know how to explain. मला समजत नाही मी कसं तुम्हाला But I, सांगू. when I was asking the Lord, Lord, I declare it will happen with me daily, Lord. आमेन. हालेलुया. It's going to be a supernatural manifestation daily. आमेन. आणि मला हवंय की रोज माझ्या बरोबर अलौकिक गोष्टी घडाव्यात. Someone or the other will come to you. आमेन. कोण ना कोणतरी तुमच्याकडे येईलच. Someone will get healed from you. आमेन. कोणीतरी तुमच्याद्वारे बरं Someone will होईल. get set free from you. आमेन. कोणीतरी सुटका पावेल Someone will hear the तुमच्याद्वारे. gospel from you. आमेन. कोणीतरी सुवार्ता ऐकेल तुमच्याद्वारे. Something will happen through you daily. आमेन. रोज तुमच्याकडनं काही ना काहीतरी या गोष्टी घडत राहतील. Expect it to happen. आणि अपेक्षा करा की हे तुमच्या जीवनातून नक्कीच घडेल. Hallelujah. हालेलुया. Expect it to happen. आणि अपेक्षा करा. And that's what Holy Spirit told me. आणि हेच पवित्र आत्म्याने If मला my सांगितलं. people expect, I will open the doors. आमेन. आणि जर माझ्या लेकरांनी अपेक्षा केली तर मी नक्कीच ते दरवाजे उघडेन. Hallelujah. हालेलुया. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय? One word from God एक शब्द देवापासून, will change your ground from natural to supernatural. आमेन, तुमची जमीन जी आहे नैसर्गिक ती अलौकिक मध्ये बदलेल. एक शब्द आपका पूरा डेस्टिनी बदलने के लिए तैयार है. आमेन. हालेलुया. काफी है, काफी है. पीटर को सिर्फ प्रभु ने इतना ही बोला, प्रभु यीशु ने आ. व्हाट इज द मीनिंग ऑफ आ? आ का मतलब कितना बड़ा वाक्य है? हाँ? एक ही शब्द है. यीशु ने एक ही शब्द उसको बोला, आ. And that come changed his ground from the boat to the sea. हालेलुया. That means one word from God will change you from natural to supernatural. आमेन. आणि देवाकडनं आलेला एक शब्द तुम्हाला नैसर्गिक पासून अलौकिक मध्ये बदल घडवेल. One word is enough for you to be transformed to the आमेन. supernatural. आमेन. आणि देवाकडनं आलेला एक शब्द
पुरेसा आहे तुम्हाला नैसर्गिक पासून अलौकिक गोष्टीकडे घेऊन जाण्यासाठी. I'm telling you, you will see impossible happening this year. आमेन. अशक्य गोष्टी Impossible. तुमच्या जीवनात शक्य होताना तुम्ही पाहताल. You have been praying for many days, months, years last year. आणि अनेक वर्ष महिने दिवसांमध्ये तुम्ही प्रार्थना केली आहे. Oh, this is the year of the church. आमेन. आणि हे वर्ष मंडळीचं This is वर्ष the आहे. year of manifestation. आमेन. हे आहे प्रकट होण्याचं वर्ष. I have not yet shared many things अनेक गोष्टी मी अजून तुम्हाला सांगितल्या नाहीत because time is up. कारण वेळ Maybe संपली. next Saturday again I will add a few more things. पुढच्या आठवड्यात मी पुन्हा सांगेन. Are you understanding what I'm saying? कितने लोगों को समझ में आ रहा है मैं क्या कह रहा हूं? कितने लोग स्वीकार करते हैं कि ये सब होगा मेरे जीवन में? आमेन. Yes, Believe Lord. it is I not believe, only a Lord. story that I'm telling you. Believe this is opening right now in your life. As the Amen. word was Yes, being Lord spoken, Jesus, Lord something was just, it is just entering in your spirits. आमेन. हालेलुया. Yes, Lord Jesus. You are no more going to be working naturally. इथून पुढे तुम्ही नैसर्गिकरित्या काम करणार नाही. Say, I am a supernatural person. म्हणा मी अलौकिक व्यक्ती I आहे. am a supernatural person. आमेन. I will do supernatural things. अलौकिक गोष्टी. I will do supernatural things. मी अलौकिक गोष्टी करेन. I will do supernatural things. मी अलौकिक गोष्टी करणारा मनुष्य आहे. And don't just say and believe and say, I will do supernatural things. विश्वासाने बोला की मी अलौकिक गोष्टी करणार. मी अलौकिक व्यक्ती आहे. My walking is supernatural. माझं चालणं अलौकिक असेल. My speaking is supernatural. माझं बोलणं हे अलौकिक असेल. बोलो मेरा बोलना अलौकिक रहेगा, मेरा Amen. चलना अलौकिक रहेगा, Hallelujah. मेरा जीना अलौकिक रहेगा, मेरा Yes, परिवार Lord अलौकिक Jesus. रहेगा. Yes, Lord हर चीज Jesus. में परमेश्वर त्याला Yes, अलौकिक Lord. चीज मैं देखूंगा Yes, Lord परमेश्वर. Jesus. अलौकिक गोष्टी मी माझ्या जीवनात पाहिली. Believe, I'm telling you, this is not a story, I'm telling you. आणि ही कथा नाहीये. मी सांगतो तुम्हाला विश्वास ठेवा. You will come and testify. आणि तुम्ही स्वतः येऊन साक्ष देताल. You will come and testify. तुम्ही स्वतः येताल आणि साक्ष देताल. The life of Jesus, I told you, was a chain of supernatural events. आमेन. आणि येशू ख्रिस्ताचं जीवन पूर्ण अलौकिक गोष्टींनी भरलं होतं. If that happened in him, आणि जर With ते him. त्याच्या बरोबर घडतं, it will happen more with you. आमेन, मग ते तुमच्या बरोबर अधिकरित्या घडेल. More with you. अधिकरित्या तुमच्या बरोबर घडेल. Another last thing, and I will close. Jesus went walking in the fourth hour, fourth watch. आणि तो चौथ्या प्रहरीत चालत गेला त्या पाण्यावर. चौथा प्रहर का मतलब रात के 3 से सुबह के 6 बजे तक. ओके, इसको बोलते हैं चौथा प्रहर. जीसस ये समय में गया और उसके बाद सुबह है. राइट, 6 बजे के बाद सुबह है. जीसस वेंट वॉकिंग इन द 4th hour or 4th watch. चौथ्या प्रहरी चालत गेला. After that there is morning. त्याच्यानंतर सकाळ आहे. We are in the 4th watch time. आपण त्या चौथ्या प्रहरामध्ये आहोत. We are in the 4th watch time. आपण त्या चौथ्या प्रहरामध्ये आहोत. 4th watch time is the darkest time in the night. आणि चौथा प्रहर हा सर्वात अंधकाराचा प्रहर असतो. In this world, या जगामध्ये the 4th watch is going on. हा चौथा प्रहर चालू आहे. It is the darkest time. सर्वात अंधकाराचं हे वेळ चालू आहे. सबसे अंधकार का समय अभी चल रहा है. ये समय के बाद सबसे Amen. अंधकार का समय रहेगा. Yes, और Lord. ये है 4th watch, ये है चौथा प्रहर. जब ये समय खत्म हो जाएगा, सुबह रहेगी. आमेन. Means हालेलुया. rapture will happen. आमेन. त्याच्यानंतर स्वर्गारोहण होईल. So I'll tell you something. You are entering into darkness with God's light. आमेन. आणि तुम्ही त्या अंधकारामध्ये देवाच्या प्रकाशाला घेऊन चालत आहात. And in that darkness with God's light, you will do supernatural things. आमेन. हालेलुया. त्या अंधकारात देवाच्या प्रकाशाद्वारे तुम्ही अलौकिक गोष्टी करणार आहात. And the darkness cannot stop you. आमेन. आणि तो अंधकार तुम्हाला थांबवू शकत नाही. The darkness cannot stop you. तो अंधकार तुम्हाला थांबवू शकत नाही. You will do supernatural in the midst Amen. of darkness. आमेन. त्या अंधकारामध्ये तुम्ही अलौकिक गोष्टी करता
करताल. You will do supernatural acts in the midst of storms and waves. आमेन. आणि त्या अंधकारामध्ये, त्या वादळामध्ये तुम्ही त्या अलौकिक गोष्टी करताल. Nothing can stop you. आमेन. कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही. Jesus is with you. येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर होता. He is with you also. तो तुमच्या बरोबर सुद्धा आहे. When you walk with him, जेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर चालता, no darkness can Amen. engulf you. आमेन. कुठलाही अंधकार तुम्हाला गिळंकृत करू शकत नाही. I'm telling you, I don't know how to say, my spirit is just jumping from inside. You are going to work mighty things in the midst of darkness. आमेन. तुम्ही अलौकिक In गोष्टी the करणार midst of आहात. darkness. आमेन. त्या अंधकारामध्ये तुम्ही अलौकिक गोष्टी करणार आहात. And the darkness is just going to watch, what is this child of God doing? आमेन. आणि तो अंधकार पाहाल तुम्हाला की काय करत आहेत ही देवाची लेकरं. Oh, glory. हालेलुया. I'm going to release that manifestation anointing so that it Amen, begins in your amen, life. It's going amen. to trigger from tonight. आमेन. तो अभिषेक मी तुमच्यावर आज मोकळा करणार आहे, जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन ते अलौकिक गोष्टी करताल. I don't want you to become cold in this area. आमेन. मला नकोय की तुम्ही थंड पडावं या भागामध्ये. This fire must burn, Lord. Something Amen. must Yes, happen Lord through me. Jesus. Something must Yes, happen through me. Through the darkness, in the midst of darkness, Lord, you'll use me in supernatural. आमेन. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. अंधकार के बीच में, समंदर के बीच में, कहीं पे भी मैं फंसा हूं, फिर भी तेरा अलौकिक काम होगा. आमेन. हालेलुया. A time was there when you prayed, kneel down, प्रभु कब करेगा? That time is gone. I'm not saying stop praying, मी असं सांगत नाही की प्रार्थना करणं थांबवा, but your wait time is over. पण तुमची जी वाट पाहण्याची वेळ आहे आता ती संपलेली आहे. I'll tell you one more thing. एक गोष्ट अजून सांगू. Are you ready to hear? तुम्ही तयार आहात? Jesus went to the wedding of Cana. आणि येशू ख्रिस्त ते कानाच्या विवाहामध्ये गेला. हाँ? द्राक्षरस खत्म हो गया और जीसस के पास सब आए, उसकी मम्मी भी आई, मेरी आई, बोल रहा उन लोग का द्राक्षरस खत्म हो गया है. जीसस सेड मेरा समय नहीं आया है. करेक्ट? यीशु ने वही उत्तर दिया ना, मेरा समय नहीं आया है. लेकिन मेरी ने क्या उत्तर जवाब दिया? मेरी ने कहा, मेरी सेड डू व्हाट ही टेल्स यू टू डू. किसको बोला? जो भी सर्वेंट्स थे आसपास उन सबको बोला, जो मेरा बच्चा कह रहा है, यीशु कह रहा है, जैसा वो कह रहा है करो. Now listen to what I'm saying. You have to catch it and you have to believe it. Jesus said, my time of miracle is not come. माझं चमत्कारांची वेळ अजून आलेली नाहीये. But they needed the wine. पण त्यांना तो द्राक्षरथ हवा होता. And Jesus says, my time is not come. पण येशू ख्रिस्त म्हणत होता की माझी वेळ अजून आलेली नाहीये. But suddenly Mary tells the servants, पण अचानक मरिया त्या लोकांना, नोकरांना वो सांगते, जितने भी नौकर चाकर थे उन सब से कहती है कि जो मेरा यीशु कह रहा है ना उसके मुताबिक करो. यस. उसके मुताबिक करो. अरे लेकिन जीसस तो बोल रहा है मेरा समय नहीं आया. मेरी बोल रही है जो मेरा यीशु बोल रहा है उसके मुताबिक करो. And the servants all came. आणि सर्व नोकर येतात. Jesus here and all servants came. येशू ख्रिस्ताच्या समोर सर्व ते नोकर येतात. किस लिए? कशासाठी? हाँ, मास्टर क्या करना है? Expecting. अपेक्षेने येतात त्याच्या समोर. कब आए? कब बोलेगा तू? कब बात करेगा? I'll tell you a secret here. एक रहस्य मी तुम्हाला इथे सांगतो. The miracle which was in the future. आणि जो चमत्कार भविष्यामध्ये घडणार होता. Listen, listen, listen. The miracle that was in the future. जो चमत्कार भविष्यासाठी होता. Because of the expectations of the servants. आणि त्या नोकरांच्या अपेक्षेमुळे It happened then. आमेन. तो त्या क्षणी घडतो. Your miracle which is in the future can happen today when you expect it. आमेन. आमेन. आणि तुमच्या भविष्यात घडणारा चमत्कार तो तुमच्या अपेक्षेमुळे आत्ता घडेल. You are expecting it will happen after 1 year, but God says if you expect it will happen now. आमेन. आमेन. हालेलुया. अगर आप अपेक्षा करते हो तो वो आज होगा. Yes, अगर आप अपेक्षा करते हो तो फ्यूचर का मिरेकल आई विल डू इट नाउ. आमेन. बिकॉज जीसस मेरा समय नहीं आया है, लेकिन सर्वेंट्स लोग रुके लॉर्ड कब करने का, क्या करने का, बोलो क्या करने का. देयर एक्सपेक्टेशन brought that miracle from future to the present. आमेन. आमेन. you त्यांच्या understanding? अपेक्षेमुळे भविष्यात घडणारा चमत्कार त्या वर्तमानात घडतो. आप
भविष्य में रुके, परमेश्वर कहता है अगर आप एक्सपेक्ट करोगे सारे भविष्य के चमत्कार मैं अभी करूंगा. आमेन. हालेलुया. Are you understanding? तुम्हाला समजतंय का? This year हे वर्ष, is the year of the church. आमेन, ते मंडळीचं वर्ष आहे. People are going to come running and asking, where is this church? Where is this church? Where is this आमेन. church? लोक धावत पळत येतील की मंडळी कुठे आहे, मंडळी And you, कुठे आहे. you are the doors for them. आणि तुम्ही ते दरवाजा आहात त्या लोकांसाठी. You are the doors for them. आमेन. Through you they will enter. तुमच्या द्वारे ते मंडळीमध्ये प्रवेश करतील. I'm telling you, this is not a story. I'm telling you what the Holy Spirit is telling me to tell you. पवित्र आत्म्याने जे सांगायला सांगितले ते मी सांगते. Every person sitting here is a door of heaven through whom God will send new souls in the kingdom of God. हालेलुया. आमेन. हालेलुया. If you close this door, no one will enter. जर तुम्ही हा दरवाजा बंद करता तर कोणीच प्रवेश करणार नाही त्या If you स्वर्गाच्या keep राज्यामध्ये. this door open, thousands will enter. आणि जर तुम्ही हा दरवाजा उघडा ठेवता हजारो लोक प्रवेश करतील. Jesus was feeding the 5,000. आणि येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जेवायला घातलं. कितने लोग थे? 5,000 पुरुष, स्त्रियां अलग से, बच्चे अलग से कम हिस्ट्री बोलता है 7,500 लोग थे. उन लोग के पास कितना था मछली और कितने भाकर थे? 5 भाकर हाँ? 2 5 भाकर 2 मछली, करेक्ट? 5 भाकर 2 मछली सफिशिएंट है? नेचुरली पॉसिबल नहीं है. 5,000 लोगों को खिलाना है. 5 भाकर और 2 मछली से क्या होने वाला है? But I'll tell you a secret. पण एक रहस्य मी तुम्हाला सांगतो How our church will multiply. की आपली मंडळी कशी वाढेल. Do you want to know the secret? तुम्हाला हे रहस्य जाणायचंय. It was not by fluke कि सिर्फ 5 भाकर और 2 मछली थे. असंच नाहीये की ती 5 भाकरी आणि 2 मासे होते. वो एक रीजन था. ते एक कारण होतं. बाइबल में पवित्र शास्त्र 5 का मतलब अनुग्रह, 5 म्हणजे कृपा 2 का मतलब सहभागिता. आणि 2 म्हणजे सहभागिता. जब अनुग्रह और सहभागिता एक होता है ना, मल्टीप्लिकेशन होता है. आमेन. हालेलुया. When God's grace and fellowship happens, देवाचा अनुग्रह आणि सहभागिता जेव्हा एकत्र येते, परमेश्वर का अनुग्रह और हमारी उसके साथ सहभागिता, परमेश्वर कहता है I will bring multiplication. आमेन. देव म्हणतो मी तिथे बहुगुणता आणेल. That's why there were 5 loaves and 2 fishes. आमेन. Many people only wait on God's grace, but they don't like fellowship. अनेक जण देवाच्या कृपेसाठी थांबतात पण त्यांना सहभागिता नको असते. God needs His grace and your fellowship. आमेन. देवाला त्याची कृपा आणि तुमची सहभागिता हवी आहे. Amen. So God says, one more thing last and we'll close. God said this year, not one must leave the church. आणि हे देव सांगत आहे या वर्षामध्ये कोणीही मंडळीला सोडू नये. Don't think of leaving and quitting and going back. आणि कोणीही असा विचार करू नये मागे फिरण्याचा. Nah, because कौन सा समय है? अंधकार. 4th watch. 4था प्रहराची वेळ चालू आहे आणि त्याच्यानंतर सकाळ आहे. पण प्रभू म्हणते या वेळेमध्ये कोणीही मंडळी सोडून जाऊ नये. It's an instruction from God. आणि ही देवाकडनं सूचना आहे. I'm not talking about some small ministries. It is not the ministries for whom God is coming. God is more interested in the church. आमेन. आणि देव मंडळीमध्ये जास्त Single interested सेवा आहे. करने वाले बहुत लोग हैं. God is not interested in that. God is interested in the church. आमेन. God says all those who are doing single ministries, they must come to the church. हालेलुया. Whoever you know who are doing single ministry, मैं अकेला करेगा, मुझे किसी की जरूरत नहीं है, मुझे ऊपर कोई नहीं चाहिए. They are still in the Old Testament. मैं सिर्फ प्रभु से बात करेगा. पर नया करार में परमेश्वर कहता है मैंने कलीसिया बनाई है और मैं कलीसिया से बात करूंगा. अगर वो कलीसिया में है तो मैं उनसे बात करूंगा. अगर वो कलीसिया से बाहर है तो मैं उनसे बात नहीं कर सकता. If they are in the church, I can talk to them. If they are not in the church, I will not be able to talk to them. आणि जर ते मंडळीमध्ये असतील तर मी त्यांच्याशी बोलेन पण जे मंडळीत नाही तर मी बोलू So शकणार नाही don't त्यांच्याशी. think of even quitting the church. आणि म्हणून मंडळी सोडून जाण्याचा विचार करू नका. This is God given you.
कारण देवाने ही तुम्हाला दिलेली This is आहे God given church. आणि हे देवाने दिलेली मंडळी There's आहे a grace and an anointing upon this church. आणि इथे कृपा आणि देवाचा अभिषेक And आहे today I was telling the Lord, even this church, Victorious Life Ministries, Victorious Life Church will be a supernatural entity. आमेन They हालेलुया will perform supernatural activities. I'm eager to hear miracles after miracles, testimony after testimony in this coming year. Hallelujah. मैं अपेक्षा कर और मैं उत्तेजित हूँ. I'm just excited. Lord, क्या तू करने वाला है इस साल में? इस कलीसिया के द्वारा तू क्या करेगा परमेश्वर? I'm just waiting, Lord. What is that you're going to do? Amen. I am waiting and I'm expecting. Even you wait and expect on the Lord. तुम्ही पण देवाकडनं अपेक्षा करा Amen. Amen. Hallelujah. Are you ready for that supernatural event of the chain of events to happen in your life? आमेन हालेलुया It's a chain of miracles this year. आमेन Every यावर्षी month, I'm telling you, every day, if you expect, it depends on how much you expect. आणि तुम्ही किती अपेक्षा करता त्याच्यावर हे सर्व अवलंबून आहे या आपके ऊपर निर्भर है. अगर आप पावरफुल एक्सपेक्ट कर रहे हो, रोज परमेश्वर करेगा. अगर उससे कम हफ्ते में करेगा, उससे कम महीने में करेगा, लेकिन परमेश्वर करेगा. Amen. He will do it through you. And the first thing is God is going to change you completely. देव प्रथम तुम्हाला बदलेल I'm telling you, I'm just excited to see what God, Holy Spirit is going to do in this church. आमेन Amen. Can we stand? Can we stand?